ठीक आहे. आता आपण जे बघणार आहेत बेसिकली स्टॉक कोणताही असू द्या. आधी आपण इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करताना काय बघायचं ते बघू इंट्राडेसाठी. ठीक आहे. दोन गोष्टी लावायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये. मी आता तुम्हाला लावून दाखवेल. इंडिकेटरमध्ये हे जे चॅनल असते याला म्हणतो इंडिकेटर्स. ठीक आहे. याला क्लिक केलं की या पद्धतीने विंडो ओपन होते. इथं SUPER सुपर ट्रेंड म्हणून इंडिकेटर घ्यायचं आणि सुपर ट्रेंड मध्ये एक मिनिट हे स्पेस ठेवू नका. स्पेस नाही ठेवायचं. हे जे आहे केव्हिन केव्हिन नावाचं जे आहे त्याला क्लिक करायचं. हं? हे एक सिंपल आहे, तर कंपनीचं फिटेड आपल्याला हे घ्यायचं आहे. याचं कारण मी नंतर सांगतो तुम्हाला. तसं कंपनीचं घेतलं तरी चालेल, आपण हे घेऊ. आता ते इंडिकेटर घेतल्यानंतर एक सेकंड हे इथं लागलं. हं? आता मी याला ऑन करतो. याची जी सेटिंग आहे ती सेटिंग दाखवतो. पहिल्यांदा इनपुटमध्ये ATR पिरियड 14 ठेवायचा. इथं क्लिक केलं की पिरियड तुम्ही बटनला डायरेक्ट डिलीट ऍड करू शकता. 14 ATR पिरियड ठेवला. इथे याला डाउनलोड केलं की ओपन हाय लो क्लोज. इथं हाय ओपन हाय लो आणि क्लोज चारही पॅरामीटर्स वाला घ्यायचा आणि जे शेवटचं आहे मल्टीप्लायर 1 घ्यायचा. बाकी काहीही चेंज करायचे नाही. स्टाईलमध्ये या. स्टाईलमध्ये अप ट्रेंड जो आहे याला ठेवा. इथं बाय डिफॉल्ट कलर असतात. मी याला तुम्हाला दाखवतो एकदा. रिसेट सेटिंग केले की हे झालं बाय डिफॉल्ट. आलं लक्षात? इथं पॅरामीटर पण हे रिसेट केले. लक्षात आलं? आपल्याला याला काय करायचंय हे आपण करतो 14 आणि हे करतो आपण 1. हे क्लिअर झालं. इथं हाय लो आहे, तुम्ही तेही ठेवू शकता. मी युजली ओपन हाय लो क्लोज वापरतो. इथे स्टाईल मध्ये यायचं. स्टाईल मध्ये हे जे ट्रेंड बिगिन्स आहे याला ऑफ करा. डाऊन ट्रेंड बिगिन्सला ऑफ करा. एक गोष्ट झाली. ठीक आहे. आता हे जे बाय सेल आहे ही लाईन तुम्हाला अशीच ठेवायची, काय अडचण नाही. फक्त याचं जे थिकनेस आहे, बरं ठीक आहे थिकनेस हे राहू द्या, काय अडचण नाही. लेबल ऑन द प्राइस स्केल ऑफ, म्हणजे इथं जे हे बघा इथे त्याचे जे लेबल्स आहेत हे ऑटोमॅटिकली ऑफ होत आहेत. आलं लक्षात? व्हिज्युअल ऑफ. त्याच्यानंतर हे जे आहे याला ऑफ करायचं. हे जे असे पॉइंट्स आलेत ना ते निघून जातात. आता हे इथे आल्यानंतर बाय लेबलला याला क्लिक करायचं आणि इथं जे लेबल अप आहे त्याच्या ठिकाणी ट्रायंगल अप सिलेक्ट करायचा. इथं जे आहे इथं जे आहे लेबल डाऊन त्याच्या ठिकाणी ट्रायंगल डाऊन सिलेक्ट करायचं, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील. कलर तुम्हाला जो ठेवायचा ठेवा. आता इथं जे ऍब्सोल्यूट दिलं आहे ऍब्सोल्यूटच्या ठिकाणी बिलो बार ट्रायंगल अप आहे तर बिलो लावायचं आणि ट्रायंगल डाऊन आहे तर अभो लावायचं, म्हणजे हे थोडं दूर येतं. हे झाली सेटिंग. ठीक आहे. इथं ओके करायचं. ही झाली सेव्ह. आपण इंट्राडे करताना मोस्टली 5 मिनिटे किंवा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरतो. तर हे झालं तुमच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा चार्ट. 5 मिनिटाच्या सॉरी. तर इथं सरळ तुम्हाला दिसतं की बाबा हे पडताना असं आहे, चढताना असं आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जर ग्रीन सिग्नल आला तर आपण बाय करायचं आणि रेड सिग्नल आलं तर सेल. सोपं आहे. एवढं लक्षात ठेवा. सध्या लगेच मी बाय सेल कन्फर्म नाही सांगत, फक्त सिग्नल जनरेट होते. आणि हा जो असतो हे लाईन स्टॉप लॉस म्हणून असते. युजली आपण इथे स्टॉप लॉस लावत नाही, फक्त सिग्नलसाठी असते. तुम्ही ही लाईन ठेवली नाही तरीही भविष्यात चालते. हे आणि हे कॅन्सल केले की लाईन काय फक्त तुम्हाला सिग्नल दिसणार. ठीक आहे. मग त्याचा काहीही प्रश्न नाही. दुसरं जे इंडिकेटर लावायचं आपल्याला ते लावायचंय मोमेंटम. हे 2 पेक्षा जास्त इंडिकेटर घेत नाही, त्याच्यामुळे मला याला डिलीट करावं लागेल आणि मी इथं परत ऍड करतो मोमेंटम. हे इथं खालतं. ठीक आहे. हे मोमेंटम असतं. हे स्टँडर्ड आहे, याच्यामध्ये कुठेही काही नाही. आता ही जी 0 लाईन आहे हे फार महत्वाचं आहे. बरं आपण दुसरं एखादं इंडिकेटर बघू मोमेंटमचं.
असं काही गरज नाही, हेच राहू दे. आता पुढं काय करायचं लक्षात घ्या. कोणताही चार्ट ओपन केला तर हॉरिझॉन्टल लाईन आहे आपल्याकडं. इथं हॉरिझॉन्टल लाईन हे खालच्या भागात आणले मी, इथं क्लिक केली आणि इथं सेटिंग मध्ये जाऊन इथं जे आहे कोऑर्डिनेट्स, या कोऑर्डिनेट्सला काय करायचं, 0 ठेवायचं. कोऑर्डिनेट 0 केले की ही लाईन बरोबर इथं 0 वर लागते. आता तुम्ही चार्ट बदलला की ही लाईन गायब होते. बघा, मोमेंटम आहे, हे इंडिकेटर आहे, पण ही लाईन आहे का, नाही, ही लाईन गेली. चार्ट बदलला की लाईन जाते. शक्यतो हे 0 महत्वाचं, त्याच्या ठिकाणी इथे हे जे नंबर आहे ते जरी लक्षात ठेवला ते चालेल. आणि जर कन्फ्युज होत असेल तर सरळ 0 लाईन लावून टाकायची, याच्यात जायचं कोऑर्डिनेट्स मध्ये आणि इथं 0 करायचं, ओके करायचं, 0 लाईन लागून जाते. 0 लाईन महत्वाची, मी तुम्हाला सांगेन कारण का. एक झाला. आता हा बजाज फिन्सर्वचा, आपण आधी कोणता चार्ट बुक लावलो, भारती एअरटेलचा. आता बघा, भारतीमध्ये आधी लावली होती तर लाईन जशाच तशी आहे, बजाज मध्ये लावली तर लाईन जशाच तशी आहे. एकदा लावली की ती राहते तिथेच, फक्त लावावी लागते. आता याला ट्रेड कसे घ्यायचे इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला, काही अडचण. इंडिकेटर लावून दाखवले, सगळं लावून दाखवलं. जेव्हा एखादी कॅन्डल इथं रेड सिग्नल दाखवते, हे सेलचं ट्रेड आहे. आणि मोमेंटम हे जेव्हा 0च्या खाली असतं, मोमेंटम म्हणजे काय की स्टॉकची मोमेंट अपसाइड आहे का खालती आहे. जेव्हा मोमेंटम निगेटिव्ह असतं 0च्या खाली म्हणजे निगेटिव्ह, याचा अर्थ मार्केटमध्ये पडण्याचा स्कोप आहे. जेव्हा मोमेंटम 0च्या वरती असते तेव्हा मार्केट चढू शकतं. आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथे ही रेड कॅन्डल दिली, सिग्नल आलं तुमचं सेलचं, आलं की नाही आलं, पण मोमेंटम कसं होतं, पॉझिटिव्ह होतं, 0च्या वर इथं सेल करायचंच नाही. पडलं का खाली मार्केट, नाही पडलं. पण इथं बाय केलं असतं, या ठिकाणी इथं जर बाय केलं असतं तर इथं मोमेंटम ऑलरेडी 0च्या वरती आहे आणि तुम्ही बाय केलं, इथून तुम्हाला प्रॉफिट झालं की नाही झालं, झालं. उदाहरणार्थ इथं जर मी बाय सेलचं गणित लावलं, या कॅन्डलच्या हायला तुम्ही बाय केलं, स्टॉप लॉस याच्या लो लाच ठेवला, ठीक आहे, थोडासा अलीकडे घेऊ, एवढा स्टॉप लॉस ठेवला आणि टार्गेट इथं किती रुपयाचं टार्गेट आलं तुमचं, हे क्लोजिंग प्रॉफिट 45 रुपये निघाले. 20 रुपयाच्या स्टॉप लॉसवर या स्टॉकमध्ये 45 निघाले, ठीक आहे. एक दुसरं इम्पॉर्टंट कॅन्डल आपण शिकली. आता ही इम्पॉर्टंट होती, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट ही भेटली, या इम्पॉर्टंटच्या खाली क्लोज देणारी कुठे भेटली का, नाही, आणि परत कंटिन्युएशन मध्ये इथपर्यंत मार्केट गेलं, राईट. तर एक तर तुम्ही तुमचा टार्गेट ठेवून चालला, किंवा दुसरं सिग्नल भेटल्यावर बाहेर पडा, एक ऑप्शन, किंवा दुसरं ऑप्शन कॅन्डल टू कॅन्डल लो, म्हणजे तुम्ही तुमचं एक टार्गेट ठरवा. मी आपण जे एक्सेल शीट देऊ त्याच्यानुसार आपण काम करू, रोज किती पैसे काढायचे ते. आता या ठिकाणी सिग्नल आलं सेलचं, मोमेंटम कसं होतं, पॉझिटिव्ह, 0च्या वरी आहे ना, या कळायला नाही चोरी, इथं सेल करायचं का, नाही करायचं. प्लस गेलं का मार्केट, खाली पडलं का, नाही. आणि परत मोमेंटम 0च्या वरी आहे आणि इथं बायचं सिग्नल, इथं बाय केलं, 2 पैसे भेटले. आता इथे परत सेलचं सिग्नल आलं, मोमेंटम 0च्या खाली आहे, सेल करायला पाहिजे. मग आपण सेल कुठं करणार, या जेव्हा जेव्हा सिग्नल येईल, या कॅन्डलचा लो विकत असताना याच्या लोच्या खाली 5 पैसे 10 पैसे किंमत टाकायची, बाय करताना याच्या हायच्या वरी 5-10 पैसे बाय करायचं. जर इथं टाकली असते, तिथं याचा लो आहे 7,343 रुपये 75 पैसे, तर तुम्ही सेल करताना 7,343 रुपये 50 पैसे टाका, 25 पैशाने जास्त फरक नाही पडत. पण तिथं टार्गेट तुमचं ट्रेड एक्झिक्यूट झालाच नाही. जर झाला असता तर इथं स्टॉप लॉस गेला असता आपला. इथं परत बाय आलंय, पण या बायच्या सिग्नलला मोमेंटम निगेटिव्ह आहे, मग इथं बाय करायचं का, नाही करायचं. इथं सेलच आहे, या सेलला मोमेंटम पण खालती आलंय, निगेटिव्ह झालं. असं जर भेटलं तर खूप चांगलं. ज्या कॅन्डलला सेलचं सिग्नल येते आणि त्याच वेळेस मोमेंटम वरून खाली येते. बघा, आधीच्या कॅन्डलला इथं वरती होतं 0च्या, या कॅन्डलला 0च्या खालती, मोठं करून दाखवतो, हे बघा, या कॅन्डलला 0च्या वरती आहे, खालती. या ठिकाणी पाहिलं तर हे 0च्या वरती इथं आहे आणि इथं पाहिलं तर 0च्या खालती. जेव्हा असं क्रॉस करायला अशा वेळेस सिग्नल भेटलं तर बिलकुल सेल करायचं. म्हणजे काय,
सिग्नल सोबत मोमेंटम पाहिजे. सेलचं सिग्नल आलं तर मोमेंटम निगेटिव्ह पाहिजे, बायचं सिग्नल आलं तर मोमेंटम पॉझिटिव्ह पाहिजे. आता या बायच्या सिग्नलला मोमेंटम कसं होतं? निगेटिव्ह. मग इथं बाय करायचं का? नाही. लक्षात आलं सिंपल रूल? बा ठीक आहे. आता दुसरं गणित. याच्यातही थोडंसं मी पॅरामीटर चेंज करतो. बेसिकली हे 10चं आहे, मी ठेवताना 7चा ठेवतो किंवा 9. थोडंसं कमी जास्त केलं तरी चालतं, काय अडचण नाही. किंवा तुम्हाला फार 14 ओके. 14 ओके ठीक आहे. कारण की आपलं सुपर ट्रेंड पण 14चा आहे, हे पॅरामीटर पण आपण 14चं ठेवलं, म्हणजे शेवटच्या 14 कॅन्डल मधलं मोमेंटम आपण याच्यात बघतोय. तर या पद्धतीत करायचं. आता इथं बघा, या कॅन्डलचा सेल आला होता, हे सिग्नल होता, याच्या लोच्या खाली सेल करणं. इथं नवीन दिवस उजळला, इथं बायचा सिग्नल आलाय का? नाही. मग सेल. इथं जर सकाळी पहिल्या कॅन्डलला तुम्ही सेल केला असता तर इथून इथपर्यंत प्रॉफिट. इथं बायचा सिग्नल आलाय, पण मोमेंटम कसं आहे? अजूनही 0च्या खालीच आहे. इथं बाय नाही करायचं. काही फायदा झाला का? बाय केला असतं तर कुठेही काही फायदा झाला का? नाही. आता इथं सेलचा सिग्नल आला, मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. इथं बायचा सिग्नल आला आणि मोमेंटम जस्ट याच्या वरती गेला. मग इथे एखादा ट्रेड घेतला असता तर थोडासा आपला स्टॉप लॉस गेला, कारण की हे स्टॉक साइडवेज गेलाय. इथं पण पूर्ण मार्केट साइडवेज होतं. अशा साइडवेज मार्केटमध्ये तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही. तर अशा वेळेस मग आपण करायचं काय? तर अशा केसेसमध्ये शक्यतो आपण निफ्टी 50चे स्टॉक्स घ्यायचे, किंवा जर तुम्ही याच्यावर आलात निफ्टीच्या वेबसाईटवर NSEindia.com वेबसाईट ओपन करायची. इथं मार्केट डेटा क्लिक केला, ठीक आहे, की इथे इक्विटी आणि SME मार्केटला क्लिक करायचं. इक्विटी SME मार्केटला क्लिक केल्यावर इथं सगळी माहिती भेटते, कोणते स्टॉक कसे चालू आहेत, काय चालू. परत इथं मार्केट डेटामध्ये आलात तर एक सेकंड. दुसरं येते हे प्री ओपन मार्केट. याच्यात फक्त डिटेल्स असतात, तुम्ही इथूनही स्टॉक काढू शकता. ठीक आहे. मग जेव्हा तुम्हाला इथं आला की इथं काय करायचं, सकाळी तुम्ही जेव्हा केव्हा स्टॉक बघता त्यावेळेस बघायचं हे पर्सेंट चेंज आहे, याला क्लिक केलं. आता समजा ते इन्फोसिस आहे, 5% निगेटिव्ह आहे काल. आता समजा सकाळी सकाळी तुम्हाला इन्फोसिसचा चार्ट आला, तर इथे INF आहे, इन्फी म्हणलं की इन्फोसिस येतं. याला क्लिक करायचं, याला क्लिक केलं की हे. मग आता या स्टॉक मध्ये बघा काहीच नाही. एखादा स्टॉक जर सकाळच्या सेशन मध्ये खूप मुवमेंट दिला तर मग नंतर मोमेंटम भेटत नाही, आणि असे हा 0च्या आसपासच ट्रेड करायला आहे, 3%. मग याच्यात हा गॅप डाऊन झालाय. तुम्हाला जर निफ्टी बँक निफ्टी मध्ये करायचं, म्हणजे कॉल पुट ऑप्शन्स मध्ये जे तिचे पप्पा करते तेही करता येतं. निफ्टी टाईप करायची, निफ्टीचा चार्ट लावायचा, इथेही तेच नियम लागू पडतात. हे 5 मिनिटावरच आहे. 5 मिनिटावर सेलची कॅन्डल आली, मोमेंटम बघायचं, इथं हॉरिझॉन्टल लाईन लावा, दिसत नसेल तर सेटिंग मध्ये जा, कोऑर्डिनेट 0 करा, ओके लागलेलं आहे. आता इथं हे डाऊन आहे, इथे सिग्नल आलेला नाही, पण इथं सिग्नल आला, इथं ग्रीन आली, मार्केट इथं वरती गेलं, पण इथं सिग्नल आलं का तुम्हाला बायचं? नाही आलं. इथं बघा, इथं सेलचं सिग्नल करेक्ट आलं, म्हणजे इथं जर सेल केलं असतं तर आपल्याला बऱ्यापैकी कॉलमध्ये पैसे भेटले असते. या सिग्नलला काही व्हॅल्यू नाही, कारण की हे बाईंग मध्ये आलं. इथं बघा, हे सिग्नल बरोबर आलंय, क्रॉस होऊन इथून मार्केट वरती गेलं. तर हे एक तर याच्या वरच्या साईडला पाहिजे तरच बाय करायचं, खालती असेल तर सेल करायचं. क्रॉस ओव्हरला जर सिग्नल भेटलं, जसे हे आहे, इथं खालून 0 पासून लाईन इकडे वरती शिफ्ट झाली आणि इथं सिग्नल आला, असं जर भेटलं तर अति उत्तम. दुसरं, याला आपण अजून एक गोष्ट करू शकतो, याला अजून सेन्सिटिव्ह करायचं असेल तर तुम्ही याला 5ही घेऊ शकता. हे जास्त सेन्सिटिव्ह, ह्याच्यामध्ये सिग्नल जास्त जनरेट होते. बघा आता इथं सिग्नल आलं तुम्हाला, परत या आधी आलं नव्हतं, आता आलं ना. मग या सिग्नलला इथं घेतलं असतं, इथं बाईंग केलं असतं. आपल्यावर आहे, तुम्ही हे 5 आणि 1 इंट्राडे मध्ये मी 5 आणि 1च मेंटेन ठेवतो. ठीक आहे. इथेही बघा,
इथं वरती आहे बायचं सिग्नल, इथं हे सेल आलं पण हे पॉझिटिव्ह होतं, मार्केट काही विशेष पडलं नाही. इथं बघा याला दोन्ही क्रॉस झाले, इथं हे पण सेलचं सिग्नल पण आलं आणि इथं थोडं खाली पण आलं मार्केटच्या. आता इकडचे सिग्नल्स बघा, इथं सेलचं सिग्नल आलं आणि क्रॉस ओव्हर व्हायलंय, इथं सेलचं सिग्नल आलं मार्केट खालीच आहे पडला, इथं इथं बायचं सिग्नल आलं पण हे क्रॉस झालं नाही, चढलं पण तेवढं नाही चढलं. इथे ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये, या ठिकाणी अप मध्येच आहे, हे पॉझिटिव्ह आहे मोमेंटम आणि इथं बायचं सिग्नल आलं, याच्यावरती बाय, इथून इतकं मार्केट वरती गेलं. या सेलला जरी पडलं, विशेष पडलं नाही, फक्त टेचून परत रिव्हर्स. तर हे सिग्नल्स थोडंसं वर्कआउट करायचे, तुम्हाला व्यवस्थित फायदा होतोय. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून जर पाहिजे असेल तर याची सेटिंग चेंज करून, आता तिकडे 5 केले तर इकडेही तुम्ही फार सेन्सिटिव्ह पाहिजे असेल तर 5 करा, म्हणजे हे अजून सेन्सिटिव्ह सेटिंग येते आणि प्रत्येक सिग्नल करेक्ट भेटतात. आता इथं बघा, या क्रॉसवरला इथे खाली गेलंय, इथं बरोबर प्लस आलाय, राईट, इथं पडलं, इथं पण निगेटिव्ह होतं मोमेंटम, खालती होतं, हे बघा इथं सिग्नल झालं, इथे मोमेंटम निगेटिव्ह झालं, इथं सिग्नल आलं मोमेंटम पॉझिटिव्ह आलं, ओके, इथं सिग्नल आलं मोमेंटम निगेटिव्ह होतं, राईट, त्याच्यानंतर इथं सिग्नल आलं मोमेंटम निगेटिव्ह होतं पण मार्केट फार खाली गेलं नाही, या ठिकाणी सिग्नल आलं मोमेंटम पॉझिटिव्ह होतं, इथून मार्केट वरतीच फिरलं, इथं सिग्नल आलं मोमेंटम पण निगेटिव्ह झालं, मार्केट डाऊन, इथं सिग्नल आलं मोमेंटम पॉझिटिव्ह, मार्केट अप, सिग्नल आलंय मोमेंटम पॉझिटिव्ह होता, नो एंट्री, सिग्नल आलं मोमेंटम निगेटिव्ह पण कॅन्डल खूप मोठी होती, अवॉइड, अशी जर खूप मोठी कॅन्डल बनली तर ट्रेड घेऊ नका. ठीक आहे, शक्यतो टाळा. इथे बघा मार्केटही पॉझिटिव्ह झालं आणि बाईंगचं सिग्नल पण आलं, मार्केट अप, इथं डाऊन, मार्केट पण डाऊन, मोमेंटम पण निगेटिव्ह, सेल, मोमेंटम निगेटिव्ह, थोडासा ट्रेड, इथं पॉझिटिव्ह होतं पण मार्केट जास्त पॉझिटिव्ह गेलं नाही, ही खूप मोठी कॅन्डल होती, राईट, खूप मोठी होती. आता इथे असं अशा छोट्या कॅन्डल मध्ये भेटलं ना ट्रेड तर खूप चांगला असतो. बरोबर मार्केट मोमेंटम डाऊन साईडला, इथं सेलचं सिग्नल डाऊन, इथं अपचं सिग्नल पण मोमेंटम खालती होतं, मग सोडलं तरी चालेल. आता हा ट्रेड बघा किती मस्त भेटला असेल, टॉपला इथे या कॅन्डलला सेल, नेक्स्ट कॅन्डल मार्केट वन साइड डाऊन, इथे बघा असे भरपूर आहेत की जिथं तुम्हाला ट्रेड भेटते, ज्या ठिकाणी तुम्ही सिग्नलच्या बेसिसवर ट्रेड घेऊ शकता. इथं पॉझिटिव्ह झालं मार्केट, सिग्नल पण पॉझिटिव्ह, इथून अप, इथं सेल, इथं सिग्नल नाही झालं पण मग इथं निगेटिव्ह झालं, तर या लोच्या खाली सेल राहणार ना तुमचं, या लोच्या खाली इथं एक्झिक्यूट झाला, दुसऱ्या दिवशी एक्झिक्यूट झाला, आणखी 3:15 ला होता. आता हा ट्रेड बघा किती एक्झॅक्ट, याच्या खाली इथे मार्केट पॉझिटिव्ह झालं, खालती पॉझिटिव्ह झालं म्हणलं की खालचं मोमेंटम बघायचं, बॉटमचं, खालती मोमेंटम पॉझिटिव्ह, तिथे तुम्हाला बायचं सिग्नल दिलंय, इथून वन साइड रॅली भेटली, तर हे या पद्धतीने. आता इथं काय झालं, इथं रेडचं सेलचं सिग्नल भेटलं, काही अडचण नाही, पण थोडंसंच गेलं कारण की ट्रेंड स्ट्रॉंग होता, ट्रेंड अप ट्रेंड मध्ये हे थोडंसं पुल बॅक होता. आता हे जे फॉल्स सिग्नल येतात याच्यामुळे आपण यांना काय करतो, आपण आपलं फिबोनाची वापरत असतो, हे आलं का नाही 25% टच, मग इथं बायचं सिग्नल काम करणार, हे दिसतं ना हे लावलेलं, त्याच्यामुळे याला त्या पद्धतीत काम करायचं. ठीक आहे, हे तुम्ही वापरू शकता, स्टॉक्सवर वापरा, कशावरही वापरा, काही अडचण येणार नाही. खालती मोमेंटम आणि वरती सुपर ट्रेंडचं सिग्नल. ठीक आहे, अजून हो ठीक आहे, एवढंच बस झालं, जास्त काही गरज नाही आपल्याला. सिग्नल आलं तर मोमेंटम पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघणं गरजेचं आहे. सिग्नल सोबत जर मोमेंटम पण निगेटिव्ह झालं तर पुढे पडण्याचा चान्स जास्त असतो, किंवा सिग्नल सोबत जर मोमेंटम पण पॉझिटिव्ह झालं तर आपला चढण्याचा चान्स जास्त असतो. शक्यतो चांगले ट्रेंड भेटते बघा. इथं सिग्नल खूप आधी दिलं, खालती निगेटिव्ह झालं, इथून वन साइड फॉल. जर इथं तुम्ही एंट्री मारली असती, इथं निघाला असता तरी काही फरक पडला नव्हता, प्रॉफिट बऱ्यापैकी झालं असतं. ठीक आहे, या पद्धतीत जरी काम केलं तरी तुम्ही उद्यापासून, आज घरी जाऊन हे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले, घरी जाऊन ती सेटिंग्स करा, व्हिडिओ परत बघा आणि त्याच्यानुसार ट्रेड करा.